काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांचे अंत्यविधी काल पार पडलेले आहेत। त्या मृतांच्या कुटुंबियांनी त्यांचा थरारक अनुभव सांगितला। डोंबिवलीमधल्या एकाच कुटुंबातल्या 3घांचा मृत्यू यामध्ये झाला। दहशतवाद्यांनी आम्हाला विचारलं कोण हिंदू कोण मुस्लिम आणि गोळ्या झाडल्या अशी आपबीती या कुटुंबियांनी सांगितली। हमने 2 लोग को देखा, लेकिन चलने के आवाज़ से हमें लग रहा था कि और लोग हैं दूर में। पर हम लोग सोए थे ना, तो आग के मतलब कॉर्नर से जितना दिख रहा था हमें, तो 2 लोग तो मैंने खुद देखे। जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोप्रो कैमरा लगा था, वो मैंने देखा। बाकी मैंने कुछ नहीं देखा। इकडच्या लोकल्सनी पण सांगितलं की जी काय यांना हेल्प पोहोचवायची असेल ते आर्मी वगैरे सगळे येतील, पहिले तुम्ही तुमचा जीव वाचून इकडनं निघून जा। आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती जायला 3 तास लागतात घोड्याने। फक्त घोडेच जातात तिकडे, बाकी ना कुठली गाडी जाते ना काही सायकल, काही नाही। तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक एक करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक त्यांनी घोडा दिला होता खाली पाठवायला। आणि जे उरले होते त्यांना चालत चालत आम्ही हे केलं, सगळे उतरत होते चालत। तर एक तो स्पॉट घोड्यावरनं 3 तासाचा आहे, तर आम्हाला चालत उतरायला पूर्ण 4 तास लागले। माझ्या आईला लेफ्ट साईडने पॅरालिसिस आहे, तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणलं खाली। मग ती स्वतः थोडा वेळ चालली आणि जो आमचा घोडावाला होता ज्याने आम्हाला वरती आणलं तो मग तिकडे पोचला नशिबाने। आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते, तर मग आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण 4 तास आम्ही पूर्ण चालत आलो खाली। मी 2 जणांना बघितलं, हातात बंदूक होती आणि शूटिंग करत होते वगैरे। मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून। संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला, तर त्यांना पहिले गोळी मारली। नंतर हेमंत काकांना मारली। ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे असं ते बोलतात। त्यांनाही गोळी मारली। मग माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली माझ्यासमोर। मी काहीच नाही करू शकली आणि होती मी तिथे घाबरून जवळपास 15-20 मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो, घाबरत। मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो। शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की एक पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं। पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळाच हल्ला मचला तिकडे, एकदम गोंधळ उडाला, सगळेच घाबरली लोक। नंतर आम्ही झुकलो सगळे खाली, सगळेच खाली झुकले। पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे। पण तरी कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू, वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून। तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे। तर त्यांनाही शूट केलं। परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं। आमच्यासमोर आमच्या 3ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं। आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते। असं बरेच जणांना कोणी तिथे मारलंय, आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना।